शहरात काही दिवसांपूर्वी LGBTQ समूहाच्या रॅलीला भाजपा युवा मोर्चाकडून निदर्शने करत विरोध करण्यात आला होता. या विरोधानंतर ही रॅली थांबवण्यात आली असा दावा भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. परंतु ही रॅली ठराविक ठिकाणीच संपन्न झाली. तेच या रॅलीत कोणीही विवस्त्र कपडे परिधान केले नव्हते असे मत LGBTQ समूहाच्या नक्षत्र बागवे यांनी पत्रकार परिषदेत विषय मांडलाय. या रॅलीच्या माध्यमातून केवळ राजकीय पोळी भाजून घेतली जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. LGBTQ समुदायाच्या वतीने ठाणे शहरात शनिवारी काढण्यात आलेल्या रॅलीला भाजपा युवा मोर्चाने विरोध करून रॅली थांबवण्यात आली असा दावा पक्षाने केल्यानंतर LGBTQ समुदायाने आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली. या पत्रकार परिषदेत द रेनबो पेरेटेजच्या संस्थापिका नीलाक्षी रॉय आणि तृतीयपंथी क्रिस्टिना एव्हर्स उपस्थित होते. LGBTQ समूहाचे अस्तित्व आणि हक्क याबाबत समाजात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी या समुदायाच्या वतीने याआधी देखील 4 ठिकाणी रॅली काढण्यात आली होती. ठाणे शहर हे 5वं ठिकाण होतं की जिथे LGBTQ समूहाची रॅली निघाली. या रॅलीसाठी आम्ही गेले 2 ते 3 महिन्यांपासून तयारी केली. स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस अशा या सर्वांची आम्ही कायदेशीर परवानगी घेऊनच रॅली काढली होती. आम्ही वेळेत आणि दिलेल्या ठिकाणी आमची रॅली संपन्न केली. या रॅलीत कोणीही विवस्त्र पद्धतीचे कपडे परिधान केले नव्हते, तसेच गैरवर्तन देखील केले नाही. आम्ही जर गैरवर्तन केले असेल तर त्याचा पुरावा भाजपा युवा मोर्चाने सादर करावा असे नक्षत्र बागवे यांनी सांगितले. आंदोलन करणे हा प्रत्येकाचा संविधानिक अधिकार आहे. आम्ही लहानपणापासूनच अनेक आव्हानांना सामोरे जात असतो, परंतु या रॅली संदर्भात भाजपा युवा मोर्चाने पसरवण्यात आलेला गैरसमज म्हणजे केवळ राजकीय फायद्यासाठी होता असा दावा या समुदायाच्या वतीने करण्यात आलाय. ठाणे महानगरपालिकेने मंगळवार आणि बुधवारी संपूर्ण घोडबंदर रस्त्यावर सर्वकष स्वच्छता मोहीम हाती घेतली. मुख्य रस्ता, सेवा रस्ता, दुभाजक चौक अशा सर्व ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार सर्वकष स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने घोडबंदर मार्गावर दुतर्फा सर्वकष स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. कापूरबावडी ते पातलीपाडा, पातलीपाडा ते हायपर सिटी ते नागला बंदर ते गायमुख अशा 4 टप्प्याने विभाग करण्यात आले असून त्या प्रत्येक विभागासाठी समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक विभागासाठी समन्वयक अधिकाऱ्यांसोबत सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ अभियंता आणि स्वच्छता कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली. या मोहिमेत मुख्य रस्ता, सेवा रस्ता, दुभाजक या ठिकाणावरील कचरा काढणे, राडारोडा उचलणे, दुभाजक स्वच्छ करणे, नाले आणि गटारातील गाळ उचलणे, झाडांच्या कापलेल्या फांद्या उचलणे अशी कामे करण्यात येत आहेत. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासोबत उद्यान विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रभाग समिती, MMRDA, MSRDC, मेट्रो विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही मोहिमेत सहभाग घेतला आहे. मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राबाबत महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कळवा येथील रवी वर्मा याला काल दुपारी ठाणे कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आवश्यक तपास तसेच घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी पोलीस कोठडी मिळाली आहे. कळवा भागात राहणारा रवी वर्मा हा एका कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करत होता. संबंधित कंपनी मुंबई येथील नौदलाच्या गोदीला सेवा पुरवत होती. वर्मा हा गोदीमध्ये कामानिमित्ताने जात होता. त्याच्याकडे गोदीचे नकाशे आणि छायाचित्र होते. हे छायाचित्र आणि नकाशे त्याने एका तरुणीला पुरवल्याचा आरोप आहे. समाज माध्यमांवर मधुजालच्या आधारे त्याला पाकिस्तानच्या गुप्तहेरांनी जाळ्यात ओढल्याचा संशय आहे. त्याला ATFच्या पथकाने अटक केल्यानंतर काल त्याला ठाणे न्यायालयात न्यायाधीश जयेश जगदाळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर सरकारी वकील आणि वर्मा यांचे वकील राजहंस गिरासे, रुपाली शिंदे यांनी युक्तिवाद सुरू केला. या प्रकरणाचा आणखीन तपास आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायाधीशांसमोर दावा केला. त्यांच्याकडे आवाजाने नमूद आढळले आहेत असे सरकारी वकिलांनी सांगितले. तर आम्ही प्रत्येक वेळी ATFच्या तपासात सहकार्य केले होते, परंतु आता कोणतीही नोटीस न बजावता वर्मा याला अटक करण्यात आल्या असल्याचा दावा वर्मा याच्या वकिलांनी केला आहे. 26-27 वर्षाचा मुलगा असे काही करणार नाही. ATFच्या पथकाला आवाजाचे नमुने घ्यायचे होते, ते त्यांनी घेतलेत असेही ते म्हणाले. तसेच
वर्मा यांच्या वकिलांनी त्यांचे पोलीस पडताळणीचे पुरावे न्यायाधीशांसमोर सादर केले, तर सरकारी वकिलांनी पोलीस पडताळणी 2021 मध्ये झाले असे सांगितले. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी वर्मा याला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्याच्या लोकमान्य नगर TMT बस आगारासमोरील रस्ता काँक्रीट करण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले. या कामामुळे यशोधनगरहून लोकमान्य नगरकडे जाणारा रस्ता बंद ठेवण्यात आलाय. परिणामी TMT बस गाड्या लोकमान्य आगारातून इंदिरानगर मार्गे वळवण्यात आल्यात. याचा फटका यशोधन आणि सावरकर नगरच्या रहिवाशांना बसत आहे. त्यांना बस पकडण्यासाठी पायपीट करत लोकमान्य आगार किंवा कामगार बस थांबा गाठावा लागत आहे. ठाणे येथील लोकमान्य नगर भागात TMTचा आगार आहे. या आगाराला समोरील रस्त्यावरून TMT तसे इतर वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. हा रस्ता डांबरी होता. या डांबरी रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम महापालिकेने 2 महिन्यांपूर्वी हाती घेतले. या रस्ते कामासाठी खोदकाम करण्यात आले असून गेल्या 2 महिन्यांपासून रस्त्याखालील मलवाहिन्या आणि चेंबर उभारण्याचे काम सुरू असल्यामुळे रस्ते कामास सुरुवात झाली नव्हती. या कामासाठी रस्ता बंद असून या मार्गावरील वाहतूक आगारातून वळवण्यात आली होती. त्यामुळे आगारातील बस वाहतुकीस इतर वाहतुकीमुळे अडथळा निर्माण होत होता. परंतु आता या कामामुळे यशोधनहून लोकमान्य नगरकडे जाणारा रस्ता यशोधन बस थांब्याजवळ मार्गरोधक अडथळे लावून बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी लोकमान्य आगारातून TMT बस गाड्या इंदिरानगर मार्गे सोडल्या जात आहेत. परंतु यशोधननगर सावरकरनगर भागात TMT बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. शनिवारी अचानकपणे बस थांब्यावर बराच वेळ गाडी आली नसल्यामुळे प्रवाशांमध्ये धांदल उडाल्याचे चित्र होते. काही वेळानंतर प्रवाशांना समजले की रस्ता बंद केल्यामुळे बस गाड्या लोकमान्य नगरहून इंदिरानगर मार्गे पुढे जात आहेत. त्यावेळी यशोधननगरच्या प्रवाशांनी लोकमान्य आगाराची आणि सावरकर नगरच्या प्रवाशांनी कामगार बस थांब्याची वाट धरली. ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात मागील 6 महिन्यापासून बंद असलेली टोईंग कारवाई पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक शाखेने घेतला आहे. चुकीच्या पद्धतीने होणारी कारवाई आणि टोईंग वाहनांवरील कर्मचाऱ्यांमुळे होणारे वादाच्या अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारीनंतर वाहतूक पोलिसांना ही कारवाई बंद करावी लागली होती. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहराचा भाग येतो. येथे ठाणे शहर वाहतूक पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाते. रस्त्यालगत बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या दुचाकींवर टोईंग वाहनाद्वारे कारवाई होत होती. ही कारवाई करताना टोईंग वाहनांवरील कर्मचारी हे चालकासोबत वाद घालत असे. अनेकदा चालक हा दुचाकीपासून काही अंतरावर असतानाही त्यांची दुचाकी उचलली जात होती. त्यामुळे अनेक तक्रारी वाहतूक पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. टोईंग बंद व्हावी यासाठी आंदोलने देखील झाली होती. त्यामुळे टोईंग कारवाई बंद करण्याची वेळ वाहतूक पोलिसांवर आली होती. आता ही टोईंग कारवाई पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक शाखेने घेतला आहे. टोईंग वाहनांवर CCTV कॅमेरे व उद्घोषक बसवण्यात आले आहे. या CCTV कॅमेऱ्यातील 10 दिवसांचे चित्रीकरण जतन केले जाणार आहे. उद्घोषावरून उद्घोषणा केल्यानंतर वाहनांवर कारवाई केली जाईल, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी स्पष्ट केले.